नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। रोजच्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण एकूण 10 प्रश्न पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे महाराष्ट्रातील डोंगर आणि पर्वतरांगाविषयी। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे ते पाहूया। काल आपण प्रश्न विचारला होता मांजरा नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो आणि आपले ऑप्शन होते ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर, ऑप्शन बी पाटोदा पठार बीड, ऑप्शन सी महाबळेश्वर सातारा आणि ऑप्शन डी मुलताई मध्य प्रदेश। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी पाटोदा पठार बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगेमध्ये या नदीचा उगम होतो। मांजरा नदीचा उगम हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील असलेल्या बालाघाटच्या डोंगररांगामध्ये होतो। ही गोदावरी नदीची एक महत्त्वाची आणि उजव्या तीरावरील उपनदी असून ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून वाहते। पुढे ती तेलंगणामध्ये जाऊन कुंदकर्ती येथे ही नदी गोदावरी नदीत जाऊन मिळते। आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थिर आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री। आपल्या सर्वांना ठाऊक आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हा मुख्य पर्वत आहे आणि यामध्येच महाराष्ट्रातील बहुतांश पर्वत शिखरे येतात। कळसुबाई शिखर हे 1646 मीटर उंच आहे। हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून ते सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कोणती पर्वतरांगा पसरलेली आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा पर्वतरांग। सातपुडा ही महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली प्रमुख पर्वतरांग आहे। या रांगेतील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते। प्रश्न क्रमांक 3 तापी आणि गोदावरी या नद्याचे खोरे कोणत्या डोंगररांगेमुळे वेगळे होते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अजंठा आणि सातमाळा। अजंठा आणि सातमाळा डोंगररांग या तापी नदीच्या खोऱ्याला उत्तरेस, गोदावरी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस वेगळे करतात। प्रश्न क्रमांक 4 बालाघाट डोंगररांगेमुळे कोणत्या दोन नद्याच्या खोरी वेगळी झालेली आहेत आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गोदावरी आणि भीमा। सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या हरिश्चंद्र बालाघाट रांग उत्तरेकडील गोदावरी नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील भीमा नदीचे खोरे यांना विभाजित करते। प्रश्न क्रमांक 5 भीमा व कृष्णा नद्याच्या खोऱ्यांना वेगळी करणारी डोंगररांग कोणती आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी महादेव डोंगररांग। सह्याद्रीच्या पूर्वेस पसरलेली शंभू महादेव डोंगररांग ही उत्तरेकडील भीमा नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील कृष्णा नदीचे खोरे यांना वेगळे करण्याचे काम करते। प्रश्न क्रमांक 6 सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अस्तंबा। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेत असलेले अस्तंबा हे शिखर सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर मानले जाते आणि या शिखराची एकूण उंची आहे 1725 मीटर। प्रश्न क्रमांक 7 दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर दरकेसा टेकड्या पसरलेल्या आहेत तर गडचिरोली जिल्ह्यात भामरागड आणि सुरजागड या टेकड्या आढळतात। प्रश्न क्रमांक 8 अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात कोणत्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी गाविलगड टेकड्या। सातपुडा पर्वतरांगेचाच एक भाग असलेल्या गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये आहेत। येथील चिखलदरा हे थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर सालेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक। सालेर शिखराची उंची ही 1567 मीटर असून ते नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामध्ये आहे। ऐतिहासिकदृष्ट्या सालेर किल्ला मराठ्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 10 नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या टेकड्या किंवा डोंगर पसरलेले आहेत आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मुदखेड टेकड्या। नांदेड जिल्ह्याच्या आग्नेय भागात मुदखेडचे डोंगर पसरलेले आहेत। आणि मित्रांनो आजचा आपल्यासाठीचा प्रश्न आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट्स करून मला सांगायचे आहे। आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण
कोणत्या डोंगररांगा किंवा भागामध्ये वसलेले आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मेळघाट, ऑप्शन बी माथेरान डोंगर किंवा माथेरान माथा, माथेरान पायथा किंवा कोकण सह्याद्री, ऑप्शन सी बालाघाट आणि ऑप्शन डी सातपुडा. या प्रश्नाचे जे काही अचूक उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट्स करून द्यायचे आहे. आणि योग्य उत्तर काय आहे आणि या उत्तराचे स्पष्टीकरण आपण हे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.